आणल्यानंतर बडोद्याहून एक तज्ज्ञ माणूस इथे आला होता. त्याचं नाव आहे चंद्रशेखर पाटील. बरं. त्याने ह्याच विषयातला अभ्यास केला होता. त्याच्या असं लक्षात आलं हे तर 6 महिन्याचं पिल्लू आहे आणि असे मोठे मासे समुद्रात आढळतात ते जवळजवळ 120 फूट वगैरे लांब असतात आणि हा 50 फूट लांबीचा पिल्लू असलेला हे मासा इथे सापडला. म्हणजे मोर दॅन ह्याचा डबल. हो, मोठे मासे. हो सर, हा एवढा मोठा होता, मला तरी हात लावायला भीती वाटते त्याला. काय खात असेल हो हा? समुद्रातले जे कोळंबी टाईप छोटे मासे असतात ना, हे रोजचे 4000 कोटी इतक्या प्रमाणातले छोटे मासे हा रोजचा खातो. म्हणजे जवळजवळ 209 टन वजन ह्या माशाचं भरतं. माय गॉड. पिल्लू की मोठा? मोठ्या माशाचं. मोठ्या मासा. पिल्लू किती खात असेल? पिल्लू रोज 50 किलो वजनाने वाढतं. म्हणजे विचार करा किती खात असेल. रोज 50 किलोनी वाढतं. अरे देवा. अँड यू ग्लॅड यू आर नॉट अ व्हेल. मला नाही बाबा डाएट करता नक्की नको. सर, इकडे 2 वर्षापूर्वी आणखीन एक मासा, देवमासाच होता. हो, तो देवमासा सापडला होता. त्याच्याबद्दल सांगा, रिसेंट एक्सपिरियन्स तुमचं. तो जेव्हा सापडला तेव्हा त्याचा श्वासोश्वास चालू होता, तो जिवंत होता. आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक लोकांनी केला. तसेच सरकारी पातळीवर पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यासाठी मोठी यंत्रसामुग्री इथे आणली होती. बरं. त्याला समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही वाचू शकला नाही. सर, हे ब्लू व्हेल इको टुरिझम रिसॉर्ट जे म्हणतात, तर आणखीन काय काय आहे इको टुरिझमच्या बद्दल इथे? इको टुरिझम म्हणजे आपण आता अलिबागमध्ये असल्यामुळे अलिबाग चौल रेवदंडा हा परिसर संपूर्ण निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. इथे वेगवेगळी जैवविविधता आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं रक्षण करणं हा आमच्या सर्वांचा हेतू आहे. बरोबर. इथे असलेली सगळी झाडं, पानं, फुलं, पक्षी कसे टिकावे किंवा अजून ते कसे वाढले जातील, हाच या इको टुरिझमचा मूळ उद्देश आहे. आणखीन काय करता तुम्ही इथे? आणखीन काय? त्याचबरोबर इथे पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल, मग त्यासाठी आपल्याला कचऱ्यापासून खत कसं करता येईल, गांडूळ खत कसं बनवलं जातं. गांडूळ खत? अरे वा. वर्मी कंपोस्ट. कचरा म्हणजे मुख्य प्रकारे 2 प्रकारे आपण कचऱ्याचं वर्गीकरण करतो. एक म्हणजे सुका कचरा, ओला कचरा. लोक काय करतात की सुका कचरा असेल तर त्याच्यामध्ये प्लास्टिक, कागद किंवा थर्मोकोल यासारखे पदार्थ जाळून टाकतात आणि जाळून टाकले तर आपली सगळी शुद्ध हवा खराब होते. बरोबर. शुद्ध हवा जर खराब झाली तर माणसांना पुढे जीवन जगणं अशक्य होईल. तर सुका कचरा हा रिसायकलिंगला पाठवला गेला पाहिजे आणि ओल्या कचऱ्याचं पूर्ण खतात रूपांतर झालं पाहिजे. राईट. तर मग त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी त्याचं सॉर्टिंग करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी प्लास्टिक पिशव्या वेगळ्या ठेवा, काच धातू वेगळे ठेवा, ओला कचरा आहे तो वेगळा ठेवा. असं करून तुम्ही घरच्या घरी ते वेगळं करून ही पर्यावरणाची समस्या सोडवू शकता. त्यासाठी आपल्याला काही महानगरपालिका किंवा सरकारकडे आरडाओरडा करण्याची गरज नाही. बरेच लोक हे फॉलो करतायत ड्राय वेट आणि ड्राय वेट वेस्टचं, आणि आय एम शुअर तुमचं ऐकून लोक अजून करतील. बरं, आम्ही आता रेवदंडा बीचवर आलोय. हॅलो सर. हॅलो. काय नाव आपलं? मी सागर रामकृष्ण झेंडेकर. सागर, वेलकम टू युवागिरी. ओके. तुम्ही आम्हाला आता वॉटर स्पोर्ट्स करवणार आहात? होय. काय 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 करवणार आहात? आता आमच्या वॉटर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी भेटतील. ओके. पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे जेट स्की राईड. वाव. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात. एक ऑप्शन म्हणजे तुम्ही सिंगल ही राईड करू शकता. ओके. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही दोघंही याच्यावर बसून राईड करू शकता. असं धप 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 उडतं का पाणी? आणि ते वेगळं फिलिंग येतं, ते आपण फील करायचं असतं. दुसरी राईड आमच्याकडे आहे ती म्हणजे बनाना राईड. बनाना राईड? बनाना राईड नाहीये, ॲपल राईड नाही. त्या बोटीचा बनाना सारखा शेप आहे, त्यामुळे त्याला नाव बनाना बोट असं देण्यात आलेलं आहे. ओके ओके ओके. हा. तर या बनाना बोटवर आपण 5 ते 6 लोक बसवतो. राईट. यांना डीप सी मध्ये घेऊन जाणार समुद्रात. ओके. आणि पलटी करणार पूर्णच्या पूर्ण बोट. मुद्दामून? हो, मुद्दामून. आणि ते थ्रिल आहे बनाना बोटचं. सगळीच्या सगळी माणसं समुद्रात बुडणार. अरे बापरे. पण घाबरण्याची काही गरज नसते. आम्ही सेफ्टी जॅकेट प्रत्येक माणसाला देण्यात येतं. तसेच माझे 2 लाईफगार्ड तुमच्या बरोबर नेहमी असतात. ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर ते तुम्हाला वाचवू शकतात. नक्की ना? हो, नक्की. फॅमिलीसाठी हा अत्यंत चांगला बीच आहे. शांत आणि निसर्गरम्य असा रेवदंडा बीच आहे. वाह. आमची तिसरी राईड ही बंप राईड आहे. बंप राईडवर बम्प राईड सारखे इमोशन, म्हणजे असं आदळत बोट जाणार. ओके. आणि तुम्ही बसल्यानंतर अशी हवेत कधी कधी उडणार. जशी लाट तिची उंची असेल तशी ती तुम्हाला राईड मजा देऊन जाणार. आम्हाला सीट बेल्ट असणार?
तुम्हाला गाडी नाहीये बेल्ट धरण्यासाठी आहेत हाताने प्रत्येक पडलं. बोटीवर. हाताने सुटला तर? सुटल्याचा काही प्रॉब्लेम नाही. पडणार पाण्यात. पडलात तरी माझ्याकडे लाईफ जॅकेट आहे आणि हा बीच काही तसा रिस्की नाहीये. हा सो सर इथे किती पर्यटक येतात? इथे भरपूर पर्यटक येतात. सीझन तुम्ही म्हणाल तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत हा सीझन असतो आणि आम्हाला परमिशन ही सप्टेंबरपासून ते 25 मेपर्यंत देण्यात येते ओके. वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी. त्यासाठी आता आमच्या बोटिंगसाठी दरवर्षी सरकार आमच्याकडून सर्वे करून घेतं. येणाऱ्या टुरिस्टसाठी सेफ्टीसाठी आम्हाला लाईफगार्डचं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे, जेटस्की रायडरचं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तसंच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इन्शुरन्ससुद्धा आम्हाला काढणं हे जरुरी केलेलं आहे शासनाने. परमिशन फक्त फ्यू मंथ्स असे का बाकीच्या महिन्यात कारण की कसं आहे 4 महिने पावसाचे असतात आणि समुद्र पण फेसाळलेला असतो, रिस्की असतं. त्यामुळे सप्टेंबर ते मे हे आम्हाला देण्यात येतात 8 महिने. सर मग बाकीचे 4 महिन्यात काय करता तुम्ही? आम्ही बोटीचं मेंटेनन्स करतो. ओके. बरं सर तुम्हाला वाटतंय मी करायला पाहिजे हे स्टंट? नक्कीच करा तुम्ही. चल ठीक आहे चल हा? करूया. करूया. ओके सुपर. सो मच. तुम्ही ती हिम्मत दिली की तू जा राईड्सला, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ॲक्च्युली सेफ आहे. जब सेफ्टी जॅकेट है तो सब सेफ. हो खरंच. याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग चांद भासलं दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग. सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून भाळलं असं उरात पालवाया लागलं ते ओढ लागली मनात चळवाया लागलं याड लागलं याड लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये, जिथे आम्ही या स्टुडंट्स बरोबर धमाल मस्ती आणि खूप मजा. काय होतीस मागच्या जन्मी, काय वाटतं? मी मांजर असावी. मी मागच्या जन्मी खूप चांगली माणूस असावी. माणूस आता नाही आहेस का चांगलं? आता पण आहे, पण आगाव आहे. आगाव आहे.